म्हणजे आपण फोर्थ चॅप्टर घेणार आहोत. ओके, वी विल टेक द थर्ड चॅप्टर लेटर ऑन. ओके, थर्ड चॅप्टर जो आहे आपला तो आपण नंतर घेणार आहोत. वी विल मूव ऑन टू फोर्थ चॅप्टर फॉर टुडेज लेक्चर. इज इट ओके फॉर एवरीवन? ओके, चलो. Okay, good. Now please confirm for last time, am I audible to you clearly and the presentation is also visible? Please confirm. Okay, thank you. Good, chalo, no problem. So I think in the last standard, in the ninth standard, you had one chapter, current electricity, third chapter, correct? तुम्हाला तिसरा चॅप्टर होता करंट इलेक्ट्रिसिटी नावाचा, 9th स्टँडर्ड मध्ये असताना. तर त्यामध्ये बऱ्याचशा बेसिक गोष्टी ज्या आहेत, ओहम्स लॉ असेल किंवा चार्ज असेल, वर्क, टाइम, ह्या सगळ्या गोष्टी मी शिकलेल्या आहात, बरोबर? तर ह्या गोष्टी आपण जसं जसं आपला चॅप्टर पुढे जाईल तसं आपण त्या गोष्टी रिवाइज करत जाणार. पण ह्या चॅप्टर मध्ये आपण बऱ्याचशा काही नवीन गोष्टी पण शिकणार आहोत, बरोबर? सो इट इज नेसेसरी फॉर यू to remember or recall all the things that you have learned in the previous standard. Okay, तर काही प्रश्नांची उत्तरं जी आहेत मी तुमच्याकडून एक्सपेक्ट करतो. ठीक आहे. सो माय फर्स्ट क्वेश्चन टू यू इज, हाऊ डू वी डिसाइड that a given material is a good conductor of electricity or it is an insulator? आपण कंडक्टर आहे की इन्सुलेटर आहे हे कशावर डिसाइड करतो? हाऊ डू वी डिसाइड? What are your answers? Quickly, in one word, 2 words, please put your answers in the chat box if I am audible to you. आपण कशा प्रकारे डिसाइड करतो की एखादं पर्टिक्युलर मटेरियल जे आहे ते कंडक्टर आहे की इन्सुलेटर आहे? Does it conduct electricity or not? Okay. Azun, heat. Heat is also one factor, correct? If it conducts the heat, then also it can be conductor, or if it does not conduct the heat, then it can be an insulator. See, iron is a conductor of electricity, but when we pick up a piece of iron resting on the ground, why don't we get electric shock? Iron is a conductor of electricity, but when we pick up a piece of iron resting on the ground, why don't we get shock? आता तुम्ही लास्ट स्टँडर्ड शिकलेलं असेल की आपली जी अर्थ राहते, बरोबर? अर्थ मध्ये पण इलेक्ट्रिसिटी असते एक प्रकारची. तर जर अर्थवर ग्राउंडवर पडलेला जर एखाद्याचा लोखंडाचा पीस आपण पिकअप केला तर आपल्याला शॉक का लागत नाही? हॅव यू एनी आन्सर? नो आन्सर. ठीक आहे. बघा, आपल्याला तुम्हाला इतकं तर माहित असेल की बिकॉज इट okay, you are giving us because the current doesn't flow from iron at that time because electric current is not passing through it, correct? Electric current is not passing through it, yeah, that's why we don't get the shock. Okay, now we have learned in the earlier standards about static electricity. We performed various experiments regarding negatively and positively charged objects, correct? The reason behind the object becoming positively and negatively charged is the transfer of negatively charged particles from one object to another object. In previous standard, we also studied about electric current. Now, आपण इलेक्ट्रिक करंट विषयी शिकलेलो आहोत, चार्ज विषयी शिकलेलो आहोत, बरोबर? व्हॉट इज पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज, वी हॅव लर्न दॅट. तर हा चार्ज फ्लो कशा प्रकारे होतो, एका ऑब्जेक्ट कडून दुसऱ्या ऑब्जेक्टकडे फ्लो कशा प्रकारे होतो हेही आपण शिकलेलो आहोत, बरोबर? मला सांगा, इलेक्ट्रॉनवर कुठल्या टाईपचा चार्ज असतो? इलेक्ट्रॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो की निगेटिव्ह चार्ज असतो? आय एम आस्किंग
on electron which type of a charge is there. Negative charge. इलेक्ट्रॉन वर नेगेटिव्ह चार्ज असणार. ओके, इलेक्ट्रॉन वर नेगेटिव्ह चार्ज असणार. मला सांगा एका इलेक्ट्रॉनवर किती चार्ज असतो? तुम्हाला तो नंबर माहित आहे का? डू यू नो द नंबर? Voice is breaking. Is it the case for everyone? My voice is breaking. Okay, thanks for the confirmation. चला मला सांगा एका इलेक्ट्रॉनवर किती चार्ज असतो? टेल मी. इलेक्ट्रॉनवर नेगेटिव्ह चार्ज असतो हे तुम्ही सांगितलं, पण एका इलेक्ट्रॉनवर किती चार्ज असतो हे तुम्ही लास्ट स्टँडर्ड मध्ये शिकला आहात. ओके, तुम्हाला नंबर लक्षात नसेल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की एका इलेक्ट्रॉनवर चार्ज असतो 1.6 multiplied by 10 raised to the power -19 कुलम इतका चार्ज एका इलेक्ट्रॉनवर असतो. ठीक आहे, हा नंबर तुम्ही नोट करून घ्या. एका इलेक्ट्रॉनवर 1.6 into 10 raised to the power -19 कुलम इतका चार्ज असतो. आणि हा चार्ज कसा आहे? हा चार्ज नेगेटिव्ह असणार. वाय? बिकॉज इट इज ऑन द इलेक्ट्रॉन. ठीक आहे, चार्ज इलेक्ट्रॉनवर आहे म्हणून चार्ज कसा असणार? निगेटिव्ह चार्ज असणार. मग आता मला सांगा प्रोटॉनवर किती चार्ज असणार? जर इलेक्ट्रॉनवर इतका चार्ज आहे तर प्रोटॉनवर किती चार्ज असणार? सेम चार्ज असणार. सेम अमाउंट ऑफ चार्ज इज ऑन, यस, सेम ॲज ऑन इलेक्ट्रॉन, पण त्याची जी पोलॅरिटी आहे दॅट इज गोइंग टू बी पॉझिटिव्ह. ठीक आहे, प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असणार 1.6 into 10 raised to the power -19 कुलम. ठीक आहे, मग आपल्या ॲटम मध्ये हे दोन चार्ज पार्टिकल्स असतात. बरोबर, हे दोन चार्ज पार्टिकल्स असतात. आता एक तिसरा एक पार्टिकल असतो, तो कुठला असतो? दॅट इज न्यूट्रॉन. बरोबर, पण न्यूट्रॉनवर कुठल्याही प्रकारचा चार्ज नसतो. इट इज न्यूट्रल. ओके, आणि एका ॲटम मध्ये number of protons and number of electrons are same. That's why the atom is electrically neutral body. Okay, म्हणजे तो electrically neutral आहे. Why? Because it has same number of protons and same number of electrons and the charge on each particle is same. Okay, that's why it is a electrically neutral. Okay, now in this chapter we will study about an electric current flowing through a conducting wire, an electric current flowing through a resistor, electromagnetic induction, electric motor and generator. Now, what do you observe in the following picture? Which effects of electric current do you find? आता ह्या पिक्चर मध्ये तुम्ही बघू शकता की हे याच्यातली काही जे आहेत ते इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आहेत. बरोबर, दिस वन इज द लॅम्प, दिस वन इज फर्नेस अँड दिस इज टीव्ही, दिस इज अगेन अ लॅम्प. ओके, दिस इज अगेन अ लॅम्प, दिस इज अ फॅन, दिस इज द डोरबेल. ओके, दिस इज अ डोरबेल. आय थिंक तुम्हाला 8th स्टँडर्डला किंवा 9th स्टँडर्डला तुम्हाला डोरबेल कशी बनवायची याचा एक एक्सपेरिमेंट पण होता. बरोबर, आय डोंट नो वेदर यू रिमेंबर इट और नॉट, बट द डोरबेल ऑल्सो वर्क ऑन इलेक्ट्रिक करंट प्रिन्सिपल्स. ठीक आहे, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. नाउ एनर्जी ट्रान्सफर इन अन इलेक्ट्रिक सर्किट. आता एखाद्या इलेक्ट्रिक सर्किट मध्ये एनर्जी कशा प्रकारे ट्रान्सफर होत असते ते आपण बघूयात. मटेरियल्स, व्हॉट वी नीड: कंडक्टिंग वायर, इलेक्ट्रिक सेल्स, इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स, व्होल्टमीटर, अमीटर अँड प्लग की. नाउ आता तुम्हाला हे माहित पाहिजे की कनेक्टिंग वायर म्हणजे काय? कंडक्टर्स, इलेक्ट्रिकल सेल्स आपले ड्राय सेल्स, इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स मीन्स रेजिस्टर्स, आणि व्होल्टमीटर आणि अमीटर. व्होल्टमीटर इज यूज्ड फॉर measuring the voltage in circuit. Okay, and ammeter is used for measuring the current in circuit. And one thing you should always remember that voltmeter is always connected in parallel. ठीक आहे, voltmeter कशासाठी यूज करतात? voltmeter यूज कशासाठी करतात? तर व्होल्टेज मेजर करण्यासाठी. ammeter करंट मेजर करण्यासाठी करतात यूज, आणि voltmeter पॅरलल मध्ये कनेक्ट करतात, ammeter सिरीज मध्ये कनेक्ट करतात. आता हे दोन इन्स्ट्रुमेंट कशा प्रकारे कनेक्ट करतात ते तुम्ही इथे क्लियरली त्या फिगर मध्ये बघू शकता. बरोबर, सी यहाँ पे एक वोल्ट मीटर कनेक्ट किया गया है. कैसे कनेक्ट किया गया है? इस रेजिस्टेंस के पैरेलल में कनेक्ट किया गया है. ठीक है,
और ये जो एमीटर है, एमीटर कैसे कनेक्ट किया गया है, सीरीज में कनेक्ट किया गया है। सो दीज टू इंस्ट्रूमेंट शुड बी कनेक्टेड इन दिस वे ओनली, ठीक है। इन दो इंस्ट्रूमेंट को हम किसी भी सर्किट में सिर्फ इसी तरह से कनेक्ट कर सकते हैं। वी कैन नॉट कनेक्ट वोल्ट मीटर इन सीरीज एंड एमीटर इन पैरेलल। Now let us see what our experiment is. Procedure: connect the circuit as shown in the accompanying figure 4.2 after taking the components with proper value। ठीक है, अभी हमें क्या करना है, ये जो सारे कंपोनेंट्स बताए गए हैं, ये कंपोनेंट्स हमें लेना है और इस तरह का अरेंजमेंट करना है, ठीक है। और इन्होंने जो वैल्यूज है कंपोनेंट्स के, वो वैल्यूज हम पे ही छोड़ दिया है, मतलब जो कोई भी प्रॉपर वैल्यूज हमको लगती है वो वैल्यूज हमें यहाँ पे लेनी है, ठीक है। म्हणजे हा जो आपला सेल आहे, सेल किती वोल्टचा आहे किंवा मग हा रेजिस्टन्स आहे, हा किती ओमचा आहे, हे त्यांनी आपल्यावर सोडलेलं आहे की आपल्याला प्रॉपर व्हॅल्यू जसं आपल्याला कम्फर्टेबल असतील तशा व्हॅल्यूज आपण इथे घेणार आहोत. नाउ द मेजर करंट आय ऑल्सो मेजर द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू एंड्स ए अँड बी ऑफ द रेजिस्टन्स, ठीक आहे. आता सपोज मी इथे काय कन्सिडर करतो की हा जो व्होल्टेज सोर्स आहे किंवा आपण त्याला सेल बोलतोय तो 10 volts आहे. Okay, this is a 10 volt cell and this resistance is of 5 ohm, correct. This resistance is of 5 ohm, sorry, okay, 5 ohm. So please tell me in the chat box the amount of current I flowing in this circuit. आता जर सपोज एका 10 volt voltage source च्या सिरीज मध्ये मी एक 5 ohm चा रेजिस्टन्स कनेक्ट केलाय, तर त्या सर्किट मध्ये किती करंट फ्लो होणार. सो यू हॅव टू यूज द ओम्स लॉ हियर. ओके, ओम्स लॉ शुड बी यूज हियर. तुम्हाला इथे कुठला लॉ यूज करायचा आहे, ओम्स लॉ यूज करायचा आहे. सो प्लीज यूज द ओम्स लॉ अँड फाइंड आउट द सर्किट. गिव मी द आन्सर्स. आय एम एक्सपेक्टिंग आन्सर्स फ्रॉम यू. डू यू नो ओम्स लॉ? ओम्स तुम्हाला माहिती आहे? यस और नो? यस, माहिती आहे. चला, ओम्स लॉ माहिती आहे. सो मला ओम्स लॉचा फॉर्म्युला लिहून दाखवा तन्वी. राइट द फॉर्म्युला फॉर ओम्स लॉ इन द चॅट बॉक्स. राइट इट. यू हॅव टू अंडरस्टँड एव्हरी कन्सेप्ट. ओके, तुम्हाला या चॅप्टर मध्ये प्रत्येक कन्सेप्ट समजली पाहिजे की चार्ज काय आहे, इलेक्ट्रॉन काय आहे. Voice is breaking. Oh, okay. I'm so sorry if my voice is breaking. मला सगळ्यांनी सांगा, सगळ्यांनी मला आन्सर द्यायचं की माझा व्हॉइस सगळ्यांसाठी ब्रेक होतोय. एव्हरीबडी शुड गिव्ह द आन्सर. एव्हरीबडी. आय एम आस्किंग टू एव्हरीबडी. नो नो. ओके, चलो ठीक है. बाकी नो. इट्स क्लियर. ओके, थैंक यू. सी ओम, आई थिंक योर नेम इज ओम ना. ओम, प्लीज फाइंड अ प्लेस विद गुड नेटवर्क कवरेज. ओके, शायद तुम्हारे नेटवर्क में कुछ लोग प्रॉब्लम रहेगा, इसकी वजह से मेरा आवाज थोड़ा मेरा अच्छे से नहीं आ रहा है, ठीक है. बाकी लोगों को आवाज आ रहा है, दैट मीन्स देयर इज नो इश्यू इन माय नेटवर्क, आई थिंक सो. चलो, we were on the Ohm's law. So Tanvi has given the formula for Ohm's law, that is V is equals to IR. What is V here? V is voltage, I is what? I is current and R is resistance. बरोबर. तर V किती आहे आपल्या इथे? 10 आहे. बरोबर. आय किती आहे माहित नाही, काढायचं आपला आहे. आणि आर किती आहे तर 5 ओम आहे. सो आपल्याला काय करायला लागणार मग? आता तुम्हाला फॉर्म्युला पण सांगितलं सांगितले तरी तुम्ही बाकीचा सॉल्व नाही करता. फाइंड आउट आय. ओके, ओम हॅज फाउंड आउट दॅट इज 2 एम्पियर करंट विल फ्लो. बाकी त्यांनी अपर्णा परब म्हणून जे लॉग इन आहे त्यांनी तुमचं नाव टाका पहिले आणि बाकीचे रिस्पॉन्सेस द्या. गेट इन्व्हॉल्व. ओके तन्वी. ओके, चला एक काम करा, सगळ्यांनी स्वतःची नावं लिहा एकदा याच्यामध्ये चॅट बॉक्स मध्ये. मला तुमची नावं माहिती नाही. चलो, थँक्यू तन्वी. गुड मोर. थैंक यू लावण्या. ओके ऋतिक, भैरवी, थैंक यू. चलो, और बाकी कौन ज्वाइन है? समृद्धि, गुड, ठीक है. और कोई?
महेंद्र आत्री जी आपने नाम नहीं लिखा है, रेशमा में था। ओ ओके लिखा है, गुड गुड गुड, चलो ठीक है, नो प्रॉब्लेम। तर सांगा मला, ऋतिक, अथर्व, गुड। ऋतिक, प्लीज टेल द अमाउंट ऑफ करंट फ्लोइंग थ्रू दिस सर्किट। ह्या सर्किटमध्ये किती करंट फ्लो होणार आहे? तुम्हाला जर करंट, व्होल्टेज, रेजिस्टन्स ह्या गोष्टी जर कन्सेप्ट जर क्लिअर नसतील, चार्ज, so you will not understand the concept that we are going to learn. ओके, बाकीच्या गोष्टी आहेत, हिटिंग इफेक्ट असेल किंवा मॅग्नेटिझम असेल, त्या गोष्टी तुम्हाला समजल्या नाहीत आणि त्याला यू हॅव अ सॉलिड बेस. तुम्हाला तुमचे जे बेसिक्स आहेत that should be very clear. If they are not clear, then it's okay. I'm here to clear your basics also. You can ask me questions, okay? And when I ask you a question, you have to either give the answer or you should write. If you don't know, please explain. Okay? This way we should go. असं करा आपल्याला शिकायचं. Okay, चलो. You are very late, huh? 14 minutes late. चला, मला सांगा. सगळ्यांना ओहम्स लॉ माहिती आहे? Okay, Tanvi, you are in 10th standard. Sabran, Deep, you have always network issue. चला ठीक आहे, सगळ्यांना ओहम्स लॉ माहिती आहे, तर ते तुम्हाला क्लिअर पाहिजे. मग इथे आपल्याला किती करंट फ्लो होणार आहे? 2 अँपियर. चला जास्त टाइमपास नाही करूयात, आपण पुढे जाऊयात. 2 अँपियर करंट फ्लो होणार आहे. तर मग 2 अँपियर करंट जर फ्लो होतीये एका 5 ओहम रेजिस्टन्स मधून, त्याच्या अक्रॉस व्होल्टेज किती येणार? What will be VAB? Tell me. What will be VAB? If you know, then you should say, sir, wait. That means I will wait for your answer. If you don't know, you have to say, sir, please explain, or sir, we don't know. Okay? This should be response from you. जर तुम्हाला नाही माहित answer, then you have to give like, sir, we don't know answer. I'm waiting for your answer. Do you know what is the voltage VAB? Yes or no? See, this is very bad response from you, huh? You give answer quickly. Am I audible to you? Why you people are not answering? Why you people are not answering? See, there is a 10 volt in the circuit. 10 volt. Okay? So because of the 10 volt, there is 2 ampere current flowing through that circuit. So if the 2 ampere current flows through volt, समजलं? VAB काय असणार? 10 volt असणार. ओके, मग चला पुढे. The potential at A is at higher than the potential at B as the point A is connected to the positive electrode of the cell and the point B is to the negative electrode of the cell. Now see, आता हा जो point A आहे, that is at higher potential, okay, and the point is B at lower potential. Why A is at higher potential? Because A is connected to the पॉझिटिव्ह टर्मिनल, बरोबर, आणि बी कसा आहे? बी हा निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केला आहे, म्हणून इथे पोटेन्शियल कमी असणार. नाउ लेट्स सी इन व्हाट दे हॅव सेड इन द लास्ट नेक्स्ट पॅराग्राफ. इफ अ चार्ज Q flows from A to B, work VAB multiplied by Q has been done on Q while going from A to B. Okay, from where does the energy come to this work? The source of energy is the cell. ठीक आहे. आता हा चार्ज जो आहे, हा चार्ज A पासून B कडे फ्लो होणार. Why will charge flow from A to B? Why will charge flow from A to B? Because both these points are at
डिफरंट पोटेन्शियल, बरोबर. एचं पोटेन्शियल जास्त आहे, बीचं कमी आहे, त्यामुळे ऑब्विसली चार्ज जो आहे तो ए कडून बी कडे फ्लो होणार. मग हा चार्ज जो फ्लो होतोय दॅट इज क्यू. ओके, सो क्यू इज द चार्ज अँड द वर्क इज VAB multiplied by Q. Now what is work? Work is voltage multiplied by charge. This is the formula you have learned in the 9th standard, correct? Now कुठलाही जर सपोज वर्क आपल्याला करायचंय, बरोबर, कुठलाही वर्क जर आपल्याला करायचंय तर त्या वर्कसाठी एनर्जी लागणार ना, बरोबर. आपल्याला जर शाळेत जायचंय, आपण 3 दिवसापासून जेवण नाही करत, आपण शाळेत जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत, बिकॉज वी डोंट हॅव एनर्जी. ऍक्च्युअली वी डोंट हॅव स्कूल्स नाव, आपल्याकडे सध्या स्कूल्स ओपन नाहीये, पण जर असते तर सांगतोय. सो वी नीड टू हॅव एनर्जी, बरोबर. मग आता हा जो चार्ज आहे तो ए पासून बी कडे जातोय, मग तो असा उभं चालत जातो का? सो इट नीड्स टू हॅव एनर्जी, बरोबर. त्याला एनर्जीची गरज पडणार ना. सो वेअर दिस एनर्जी कम्स फ्रॉम? दिस एनर्जी कम्स फ्रॉम द सेल. ओके, द सेल gives this energy through the charge Q to the resistance where work VABQ is performed. बघा, if the charge Q flows from A to B in time t, the work is performed in time t, then during that time the energy VABQ is given to the resistor. बघा, एनर्जी, आता आपल्याला एनर्जीचं what happens to this energy? This energy is received by the resistor and is converted into heat and the temperature of resistor is increased. आता ही जी एनर्जी आहे जी सेल कडून मिळतीये ती कशासाठी यूज होतीये? टू फ्लो द चार्ज फ्रॉम पॉइंट ए टू बी. ठीक आहे. मग आता ह्या चार्जला इथून पुढे म्हणजे ज्यावेळेस पोटेन्शियल डिफरन्स यांचा 0 होईल, ए आणि बी जे आहेत ते सेम पोटेन्शियलला येतील. ओके, तर त्यावेळेस ह्या चार्जला फ्लो व्हायला वेळ राहणार नाही, बरोबर. तर मग त्यावेळेस काय होईल की ह्या रेजिस्टर मध्ये हीट जनरेट व्हायला लागेल, हीट एनर्जी प्रोड्यूस व्हायला लागेल आणि द टेम्परेचर ऑफ द रेजिस्टर इन्क्रीजेस. ऍज वी नो द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी की एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड और इट कॅन नॉट बी डिस्ट्रॉइड ऑल्सो, बरोबर. एनर्जी आपण क्रिएटही करू शकत नाही आणि डिस्ट्रॉय करू शकत नाही. मग आता ही जी इलेक्ट्रिकल एनर्जी आहे, कशामधली इलेक्ट्रिकल एनर्जी? सेल मधली इलेक्ट्रिकल एनर्जी. सेल मधली इलेक्ट्रिकल एनर्जी हीट एनर्जी मध्ये कन्वर्ट होते बिकॉज ऑफ दॅट रेजिस्टन्स. ठीक आहे, या रेजिस्टन्स मुळे हीट एनर्जी मध्ये कन्वर्ट होते आणि द एनर्जी इज कन्वर्टेड फ्रॉम इलेक्ट्रिकल टू हीट एनर्जी. If in the circuit the resistor is replaced by a motor, in which form will the energy given by the cell get transformed into? आता बघा, सपोज ह्या रेजिस्टरच्या ऐवजी त्यांनी एक क्वेश्चन विचारलाय, त्या रेजिस्टरच्या ऐवजी जर आपण ह्या सर्किट मध्ये एक मोटर रिप्लेस केली किंवा मोटर कनेक्ट केली तर ती कुठल्या फॉर्म मध्ये एनर्जी ट्रान्सफॉर्म होईल? रेजिस्टरमुळे हीट एनर्जी मध्ये ट्रान्सफॉर्म झाली, इलेक्ट्रिकल एनर्जी हीट एनर्जी मध्ये ट्रान्सफॉर्म झाली. मोटर जर कनेक्ट केली mechanical energy, yes, we can say it as a mechanical energy. The motor will start rotating and the energy will be converted into mechanical energy. Now focus on this formula. Just give me a second. Okay, see, electrical power is equals to energy divided by time. This is the formula for electrical power. Okay, electric power is what? Energy divided by required time. Now the formula for energy is VAB multiplied by Q. Okay, the formula for energy is VAB multiplied by Q, or voltage multiplied by charge. Now time required is denoted here with small t, correct? Now what is exactly the electrical power? Electrical power is V into I. म्हणजे current multiplied by voltage is nothing but the power. Why I is here? Because I is amount of charge
फ्लोइंग इन अ पर्टिक्युलर टाइम ड्युरेशन. ठीक आहे, म्हणजे एका पर्टिक्युलर टाइम ड्युरेशन मध्ये जितका काही चार्ज फ्लो होतो त्याला आपण करंट असे म्हणतो, जे की आपण लास्ट स्टँडर्ड मध्ये शिकलेलं आहे. बरोबर. I is equals to Q by T. So here electrical power is equals to VAB multiplied by I. समजला इलेक्ट्रिकल पॉवरचा फॉर्म्युला. नाव मला सांगा, आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. तुम्ही मला पॉवर काढून दाखवायची, इलेक्ट्रिकल पॉवर तुम्ही मला फाइंड आउट करून दाखवायची. ठीक आहे. व्होल्टेज इज 100 volts. Write down on your notebooks. V is equals to 100 volts. आणि करंट इज इक्वल्स टू 2 volts. Sorry, current is equals to 2 ampere. Current is not measured in volts. Find out the electrical power. 200 watt. Okay. The unit for electrical power is watt. So 200 watt. ओके. ठीक आहे, चला बाकीच्या मी पण आन्सर्स द्यायचे. ठीक आहे. गुड. द सोर्स ऑफ एनर्जी द सेल गिव्स इन टाइम t द एनर्जी p multiplied by t to the resistor. If I is the current flowing continuously through the circuit, the heat produced in the resistor in time tb. नाव आता आपण काय करतोय, हीट कशा प्रकारे प्रोड्यूस होते किंवा हीटचा जो फॉर्म्युला आहे तो आपण डिराईव्ह करायचा प्रयत्न करतोय. नाव सी एनर्जी इज इक्वल्स टू P into T. See, this T comes here, okay, or the time required comes here. So what it becomes? Energy is equals to power multiplied by time required. बरोबर. हे तो तुम्हाला समजलं असणार की एनर्जी इज इक्वल्स टू व्हॉट? पॉवर मल्टिप्लाइड बाय टाइम. यू हॅव टू रिमेंबर दिस ऑल्सो. तुम्ही ह्या गोष्टी काय आहेत मी जे तुम्हाला सांगतोय ते तुम्ही अंडरलाईन करून घ्या. फर्स्ट, दिस फॉर्म्युला इज व्हेरी इम्पॉर्टंट. This formula is very important, whole formula. Okay. So after that, you have to underline this part. Energy P into T to the resistor, or you can simply write like energy is equals to P into T. P multiplied by T is the energy. If I is the current flowing continuously through the resistor, the heat produced in the resistor in time T will be H is equals to P multiplied by T. बघा, हीट म्हणजे काय? हीट मीन्स पॉवर मल्टिप्लाइड बाय टाइम. पॉवर मल्टिप्लाइड बाय टाइम. आता ही हीट काय आहे? हीट पण एनर्जीच आहे. बरोबर. इट इज ऑल्सो एन एनर्जी. सो इफ द फॉर्म्युला फॉर एनर्जी इज P into T, द फॉर्म्युला फॉर हीट प्रोड्यूस्ड शुड बी P into T ओनली. बरोबर. म्हणजे आपली जी एनर्जी आहे ती फक्त ट्रान्सफॉर्म होते, एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये ट्रान्सफॉर्म होते, चेंज नाही होते, त्याचा अमाऊंट चेंज नाही होते. बरोबर. सो इफ द इलेक्ट्रिकल एनर्जी इज P into T, then the heat energy also should be P into T. Correct. So what is P here? P is nothing but V multiplied by I. P is V multiplied by I, and this T is as it is. Okay, so this is how we have derived the one simple formula for heat. Now see, according to Ohm's law, VAB is equals to I multiplied by R. बरोबर. VAB ला आपण असे लिहू शकतो ना, I multiplied by R. Now H is equals to V square AB multiplied by T by R. आता ह्या फॉर्म्युला पासून हा फॉर्म्युला जो खालचा फॉर्म्युला आहे that has been derived. कसा डिराईव्ह केला बघा? V into I into T. इथे काय केलं? VAB ला काय केलं? I into R is equals to, wait, I into R is equals to VAB आहे. बरोबर. तर I is equals to काय होणार? I is equals to होईल VAB divided by R is equals to what? I. तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन माहित असेल. बरोबर.
तर ह्या आय ला आपण याने रिप्लेस करणार, व्हीएबी बाय आर ने रिप्लेस करणार. मग हा एक व्हीएबी आणि हा एक व्हीएबी, हा झाला व्हीएबी स्क्वेअर. बरोबर. हा डिवायडेड बाय आर ऍज इट इज इथे लिहिला आणि हा जो टी आहे तो इथे लिहिला. सो द फॉर्म्युला फॉर एच नाउ बिकम्स और हीट नाउ बिकम्स व्हीएबी चा स्क्वेअर multiplied by T by R. Okay, VAB is what? Voltage. T is what? Time. R is what? R is resistance, the value of resistance. Similarly, H is equals to I multiplied by R multiplied by R multiplied by T, that is R square RT. Okay, you can derive this formula also by just placing the value of VAB is equals to I into R. इथे काय केलं? VAB ची व्हॅल्यू I into R प्लेस केली. I ऍज इट इज आहे आणि हा टी पण ऍज इट इज आहे. तर मग इथे दोन आय झाल्यामुळे I स्क्वेअर आणि हा RT. ओके, सो आपल्याकडे हिटचे 2-3 फॉर्म्युला आपल्याला डिराइव्ह झालेले आहेत, पण ते तीनही सेम आहेत. ओके, दे आर नॉट डिफरंट, दे आर जस्ट कन्वर्टेड. सो H is equals to I square multiplied by R multiplied by T is called Joule's law of heating. Okay, so now you have to underline this line. Underline this in your book. H is equals to I square multiplied by R multiplied by T is called Joule's law of heating. Unit of electrical power. Now see, what is the unit of electrical power? Power is equals to VAB multiplied by I, that is volts multiplied by ampere. Voltage चं युनिट आहे वोल्ट आणि करंटचं युनिट आहे अँपियर. बरोबर. सो नाउ 1 वोल्ट मल्टिप्लाइड बाय 1 अँपियर. आता व्होल्टेज आपण कसं लिहितो? amount of work done divided by the charge. बरोबर. amount of work युनिट आहे joules. बरोबर. so it is 1J by 1C. आणि करंट कसं असतं? करंट इज अमाऊंट ऑफ चार्ज डिवायडेड बाय टाइम. बरोबर. चार्ज युनिट आहे कुलम आणि टाइम युनिट आहे सेकंड. So what we have done here, we have just expanded the voltage and ampere. 1J by 1C is equal to multiplied by 1C by 1S. Now this 1C and 1C, that is 1 coulomb and 1 coulomb, gets cancelled, and what it remains? It just remains 1 joule by 1 second. Okay, so this is watt. Thus the unit of electrical power is watt or 1 watt. Underline this also. Underline this also. Now you have seen how the heat is calculated. समजलं? तुम्ही heat calculate करू शकता. तुम्हाला जर एखादं इलेक्ट्रिकल सर्किट दिलं तर तुम्ही इझिली त्याच्यामधली हीट कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे. सो आता मी तुम्हाला एक सिंपल सर्किट ड्रॉ करून दाखवतो, ज्याच्यामध्ये की तुम्ही मला हीट ड्रॉ करून हीट तुम्ही मला कॅल्क्युलेट करून दाखवायची आहे. ओके, आर यू कम्फर्टेबल विथ इट? करून दाखवणार? चला ठीक आहे. बाकीचे नाही करून दाखवणार का? फक्त त्यांनीच आन्सर्स देते. See, this is my one wire, this is another wire. Okay, and I am drawing one voltage source here, or for your convenience I will just draw the way it is drawn in your book. So this is plus, this is minus, and this is 20 volt. Okay, and suppose here is one resistor connected and that is of 10 ohm. Okay, so first of all calculate the I calculate करा, त्याच्यानंतर power calculate करा आणि त्याच्यानंतर हीट कॅल्क्युलेट करा. आणि इथे टाइम जो आहे, टाइम तुम्हाला माहित नसेल, सो टाइम यू कॅन टेक ॲज 10 सेकंड. चला करा, सॉल्व करा. टाइम इज 10 सेकंड गिवन. तुम्हाला टाइम जो आहे तो क्वेश्चन मध्ये नेहमी दिलेला असेल. यू हॅव टू कॅल्क्युलेट आय, then P that is power, and then H that is heat energy. Calculate it quickly.
It's very easy. H is equals to 400 watt. अजून I is equals to 2. See, तुम्हाला एक दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या होता. तुम्ही I is equals to 2 लिहिताय, त्यापुढे I लिहिणं, A लिहिणं एक आवश्यक आहे की 2 ampere. Okay, I is equals to 2 ampere. Again, Tanvi, you have calculated H is equals to 400. Let me check it. If the voltage is 20, I is 2 ampere, correct? And time is 10 seconds. So what is the formula for heat? I use the formula for heat as I square RT, correct? Can I use this formula? See, I square RT. This is the formula for heat, correct? Na? So I square is what? I square is 4, barabar? Multiplied by R is what? R is resistance. R is resistance. That is my 10, and time is 10 seconds. Barabar? So the result should be 400. Correct? See, now this is energy. This is heat energy. So its unit is not watt. Its unit is joules. Okay, J. Energy unit काय आहे? Joules आहे. Now power. Power calculation is easiest one. कौन power calculate करना? How is calculate power? See here formula to calculate power. फॉर्म्युला पण मी तुम्हाला दाखवलाय, बाकी त्यांनी कॅल्क्युलेट करा. फक्त तन्वीने आणि लावण्याने कॅल्क्युलेट केलेला आहे, बाकी त्यांनी कॅल्क्युलेट करायचंय. व्हॉट इज पॉवर? बाकी त्यांना समजतंय नाही समजत? इट्स व्हेरी इझी. याच्यामध्ये समजण्यासारखं काहीच नाहीये. तुम्हाला फॉर्म्युलेचे लिहून घ्यायचे होते किंवा त्याच्या खाली तुम्हाला अंडरलाईन करायचे होते, आणि त्या फॉर्म्युला बेस्ड एक्झाम्पल्स मी तुम्हाला देतोय. त्या फॉर्म्युलाच्या बाहेरचं काहीच नाहीये, बरोबर? तुम्हाला पॉवर जर कॅल्क्युलेट करायची, सो व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू सिम्पली मल्टिप्लाय, मल्टिप्लाय voltage with current. Voltage is 20 volt and current is 2 ampere. So power is going to be 40 watt. Correct? Power is going to be 40 watt. Power is 40 watt. Remember everyone. चला, आता मला सगळ्यांनी प्रत्येक गोष्टीचं युनिट काय ते मला सांगायचं. करंटचं युनिट सगळ्यांनी लिहा. फुल स्पेलिंग लिहायची, ए नाही लिहायचं. व्हॉट इज द युनिट ऑफ करंट? What is the unit of ampere? Correct, ampere. Good. Now what is the unit of voltage? What is the unit of voltage? Voltage unit काय आहे? No. Not coulomb, not watts. Voltage unit आहे volts. Volt, whatever, yeah. Okay. So now what is the unit of charge? Charge unit काय आहे? चार्जचं नोटेशन आहे Q, पण युनिट काय आहे? coulomb. करेक्ट, coulomb. टाइम चं युनिट काय आहे? टाइम. S for second. Second, na? Second, correct. Okay, now what is the unit of energy? What is the unit of energy? That is joules. बरोबर? What is the basic formula for energy? Energy चा formula काय आहे? Energy चा formula काय आहे? Simple formula is power multiplied by time. बरोबर? P into T आपण केला ना,
You remember that? P into T, that is formula for energy. Okay, energy unit आपला joules आहे माहिती आहे. चला ठीक आहे. What is the unit of power? What is the unit of power? Watt किंवा watt. Correct. What is the formula for power? What is the formula for power? What is the formula for power? Very easy. VI, that is V into I. म्हणजे P is equals to V multiplied by I. Okay, this is the formula for power. Correct. तर हे जे सगळे फॉर्म्युलाज आहेत ते तुम्हाला माहित पाहिजेत, पाठ पाहिजेत. ओके, ते तुम्हाला समजायला पाहिजे. आणि सगळे फॉर्म्युला जे आहेत ते एकमेकांवरती बेस्ड आहेत, बरोबर ना. याच्यामध्ये नवीन काहीच टर्म नाहीये. फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय, व्होल्टेज, करंट, पॉवर, एनर्जी, चार्ज आणि टाइम, या 6 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या, so you can solve the example. Correct. Now see what is given in the next paragraph. See, heating effect of electric current. When a resistor is connected in an electrical circuit, heat is produced in it due to the current. This is known as the heating effect of the current. Now what? Simply, if the resistance is connected in electrical circuit, then the heat is going to be produced in that conductor or resistor because of current. म्हणजे कुठल्याही एका सर्किट मध्ये जर एखादा रेजिस्टर कनेक्टेड असेल तर त्या रेजिस्टर मध्ये हीट जनरेट होते. ठीक आहे, याला म्हणतात हीटिंग इफेक्ट ऑफ करंट. यू हॅव टू रिमेंबर इट. नाउ सी नेक्स्ट. Equipment such as a water boiler, electrical cooker, electric bulb makes use of heating effect of electric current. Electrical conductors having higher resistivity are used here. For example, a coil made up of alloy nichrome is used in the electric heater cooker as a resistor, while a tungsten wire is used in electric bulb. Because of the current, this wire gets heated to nearly 3400 degrees Celsius and emits light. The hot wire also radiates heat to a certain extent. Now, आता हा जो प्रिन्सिपल आहे हीटिंग इफेक्ट ऑफ करंट, हा आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये कुठे यूज होतो? कुठे यूज होतो तर आपल्या घरचं जे शेगडी म्हणतात त्याला आपण, किंवा हीटर ज्याला म्हणतो आपण, त्या हीटर मध्ये त्या आपल्या हीटिंग इफेक्ट ऑफ करंटचा यूज होतो. त्यानंतर आपला जो बल्ब आहे, आता जे बल्ब आहे दॅट इज एलईडी बल्ब और सीएफएल बल्ब, दिस बल्ब डू नॉट यूज दिस प्रिन्सिपल. ओके, पण तो जो आपला येलो लाईट थ्रो करणारा जो बल्ब असतो 60 वॅट वाला, बरोबर, तर त्या लाईट मध्ये तो जो बल्ब असायचा त्या बल्ब मध्ये एक आपल्याला थीन अशी फॉईल दिसायची बघा, एक कॉईल दिसायची छोटीशी, त्याच्यामध्ये ट्रान्सपरंट बल्ब असायचा तो, आणि ती जी कॉईल असायची दॅट इज कॉईल ऑफ टंगस्टन. ओके, द नेम ऑफ दॅट मेटल इज टंगस्टन. ओके, सो हा मेटल त्या बल्ब मध्ये यूज केला जायचा. Now, how this म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा प्रकारे वर्क करतात, तर हा जो आपला कुकर आहे किंवा शेगडी ज्याला आपण म्हणतो, ही जी शेगडी आहे याच्यामध्ये काय असतं, एक हाय रेझिस्टन्स कॉईल असते. हाय रेझिस्टन्स कॉईल असते ही, ह्या कॉईलचा रेझिस्टन्स खूप हाय असतो. मग आपण काय करतो, याच्यामधनं इलेक्ट्रिक करंट फ्लो करतो, बरोबर. इलेक्ट्रिक करंट फ्लो केल्यानंतर काय होणार, त्याच्यामध्ये हीट प्रोड्यूस होणार. आपल्याला माहिती आहे ना हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आपल्याला माहिती आहे की जर एखादा रेजिस्टर जर इलेक्ट्रिक सर्किट मध्ये कनेक्ट केला असेल तर त्या रेजिस्टर मध्ये हीट प्रोड्यूस होते. मग हाय रेजिस्टन्स वाली ही जी कॉईल आहे तिला आपण सप्लाय देऊन त्याच्यामध्ये करंट फ्लो करतो आणि ती जी कॉईल आहे ती हीट होते. मग हीट झाल्यामुळे आपण आपल्या ज्या गोष्टी म्हणजे आपण त्याला ऍज अ हीटर यूज करू शकतो. पाणी तापवायला असेल किंवा स्वयंपाक करण्यासाठी असेल तर ह्या गोष्टी वापरल्या जातात. त्याच प्रकारे तो जो बल्ब आहे आपला, कुठला बल्ब मी सांगतोय, टंगस्टन वायरवाला बल्ब, त्याच्यामध्ये पण ज्यावेळेस करंट फ्लो होतं तो जो टंगस्टनचा कॉईल आहे किंवा कॉईल जर आपण म्हणू शकतो, सॉलिडाइड टाइप, दिस इज सॉलिडाइड टाइप कॉईल अँड दिस इज कॉइल्ड कॉईल. ओके,
दिस इज कॉइल अँड दिस इज सोलेनॉइड टाईप कॉइल. सोलेनॉइड टाईप कॉइल म्हणजे काय, स्ट्रेट लाईन मध्ये कॉइल असते, आणि कॉइल्ड कॉइल म्हणजे कॉइलचीच एक कॉइल बनलेली असते. सो आपल्या बल्ब मध्ये सोलेनॉइड टाईप जी असते ती कॉइल यूज केलेली असते. कुठल्या बल्ब मध्ये, टंगस्टन वायर वाला बल्ब मध्ये ही कॉइल यूज केलेली असते. मग त्याच्यामधून करंट ज्यावेळेस फ्लो होतो त्यावेळेस ती कॉइल हीट होते किंवा गरम होते, त्याच्यामध्ये हीट प्रोड्यूस होते. मग ती हीट प्रोड्यूस झाल्यामुळे काय होतं, ती कॉइल जी आहे ती तापायला लागते, गरम व्हायला लागते, आणि गरम झाल्यामुळे त्याच्यामधला कलर चेंज होतो. बरोबर. आता आपण जर कुठलं जर एखादं मेटल जर एका पर्टिक्युलर टेम्परेचरला जर गरम केलं तर काय होतं, ते मेटल रेड बनतं. बरोबर. तुम्ही बघितलं असेल लोहार वगैरे जे असतात ना, त्यांच्याकडे ते काय करतात, त्यांच्या भात्यामध्ये ते जे त्यांना इन्स्ट्रुमेंट त्यांना बनवायचे तर त्यासाठी त्याबद्दल लोखंड गरम करतात त्यावेळेस काय असतं, ते लोखंड रेड बनतं. बरोबर. सो सेम आपल्या बल्ब मधलं पण जे मेटल आहे ते त्याचा कलर चेंज होतो, आणि तो जो त्या हिटिंग इफेक्टमुळे आपल्याला काय भेटतो, प्रकाश भेटतो किंवा इट इमिट्स लाईट. आणि त्याचं टेम्परेचर किती असतं माहितीये का, ते टेम्परेचर असतं नियर अबाउट 3400 सेल्सिअस. पाणी जे आहे ते 100 डिग्री सेल्सिअसला उकळायला लागतं. बरोबर. तर इतकं जास्त टेम्परेचर त्या बल्बचं असतं. सॉरी, हा ठीक आहे, चला. नाउ द नेक्स्ट, सी इट इज शोन इन दिस इमेज ओनली की हा ग्लास, हा बल्ब तुम्ही बघितलेला आहे का, हे बल्ब सध्या जास्त यूज मध्ये नाहीये. बरोबर. पण हा बल्ब आय होप सगळ्यांनी बघितलेला असणार. तर ही जी मधली वायर आहे ना, ही वायर ही असते टंगस्टन मेटलची वायर असते. त्याचा मेल्टिंग पॉइंट काहीतरी समवॉट 3600 किंवा 3600 डिग्री सेल्सिअस इतका असतो. बरोबर. आणि ह्या बल्ब मध्ये अजून काय काय असतं बघा, बल्ब मध्ये व्हॅक्यूम असतं किंवा नायट्रोजन गॅस असतो. व्हॅक्यूम म्हणजे काय, कुठल्याही प्रकारचा गॅस त्याच्यामध्ये नसणार. हा सोलेनॉइड टाईप कॉइल असतो, आणि हा जो आहे हा ग्लासचा बल्ब आहे, आणि हा स्क्रू कॅप ज्याने की आपण आपला बल्ब फिट करत असतो होल्डर मध्ये. बरोबर. तर अशा प्रकारे तो बल्ब वर्क करत असतो. आता कधी कधी म्हणजे अगोदर ज्यावेळेस CFL बल्ब किंवा LED बल्ब हे नव्हते त्यावेळेस कसं असायचं, तेच बल्ब मोस्टली यूज व्हायचे. बरोबर. तर मग तो बल्ब असा खराब व्हायचा इन द सेन्स काय, की त्याच्यामध्ये जी कॉईल आहे ती तुटायची. बरोबर. मग ती कॉईल जी आहे ती अशी म्हणजे असं पकडून तो जोडायचा प्रयत्न म्हणजे मी लहान असताना आम्ही करत असायचो, पण ते काही व्हायचं नाही. ओके. सो इट वॉज व्हेरी फन. ओके, लेट इट बी. तर तुम्ही कधी असा एक्सपेरिमेंट केलाय का, की म्हणजे तो एक बल्ब आहे आपला ट्रान्सपरंट बल्ब, त्याच्यामधली फॉईल जी आहे ती कॉईल जी आहे ती तुटलेली आहे, आणि तुम्ही ते परत असं त्याला टिल्ट करून तो जोडायचा प्रयत्न करताय. केलंय का तुम्ही कधी असं? ओके ओके, गुड गुड, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. चलो, तर बघा, तर अशा प्रकारचे बल्ब असायचे. पण आताचे जे, ओके नाही केलं, दॅट्स फाईन, नो प्रॉब्लेम. तर आताचे जे बल्ब आहेत जे की CFL असतील किंवा LEDs असतील, दे वर्क ऑन कम्प्लिटली डिफरंट प्रिन्सिपल. ठीक आहे. आताचे जे बल्ब आहेत ते त्या प्रिन्सिपलवर वर्क करत नाहीत. दे हॅव अ डिफरंट प्रिन्सिपल्स टू वर्क ऑन. ठीक आहे. सो डोंट रिलेट दॅट बल्ब विथ ऑल दीज बल्ब्स. ठीक आहे. So now see, the unit of electric power, 1 watt is very small unit. Hence, 1000 watt or 1 kilowatt is used as a unit to measure electric power. In practice, if 1 kilowatt power is used for 1 hour, it means 1 kilowatt multiplied by 1 hour of electrical energy is used. 1 kilowatt is equals to 1 kilowatt hour is equals to 1000 watt multiplied by 3600 seconds. That is 3.6 into 10 to the power 6 watts or 3.6 into 10 to the power 6 joules. आता हे तुम्हाला कॅल्क्युलेशन द्यायचा काय त्यांचा हेतू असेल, काय हेतू असेल त्यांचा, व्हॉट इज द मोटो, प्लीज टेल मी. आपल्या घरचं जे इलेक्ट्रिसिटी बिल येतं, बरोबर, आपल्या घरचं जे इलेक्ट्रिसिटी बिल येतं ते कशावर येतं, म्हणजे कुठल्या बेसवरती आपल्याला इलेक्ट्रिकल बिल देतात.
आपल्या घरी एक मीटर लावलेलं असतं, बरोबर? मीटर रिडिंग करण्यात येतं. मग ह्या मीटर रिडिंग, हे मीटर काय करतं? हे मीटर एनर्जी कॅल्क्युलेट करतं, समजला? एनर्जी कॅल्क्युलेट करतं. कशा प्रकारे एनर्जी कॅल्क्युलेट करतं? आता आपल्या घरी येणारी जी इलेक्ट्रिसिटी आहे ती किती वोल्टची आहे सगळ्यांना माहिती पाहिजे. ह्या गोष्टी सगळ्यांना माहिती पाहिजे. किती वोल्ट इलेक्ट्रिसिटी आपल्या घरी येते? आपल्या घरची जी इलेक्ट्रिसिटी आहे किती वोल्ट आहे? Yes, it ranges between 220 to 240. Not exactly 240, but 230. Okay, 220 to 230 मध्ये ही इलेक्ट्रिसिटी असते. तुम्हाला माहिती आहे आपल्या घरामध्ये कुठलंही अप्लायन्स जे आहे ते मॅक्झिमम किती अँपियर ऍडजस्ट करू शकतं किंवा किती अँपियर करंट सहन करू शकतं? व्हॉट इज द लिमिट मॅक्झिमम अँपियर? हाऊ मेनी अँपियर कॅन अवर एनी अप्लायन्स इन अवर होम कॅन हँडल? डू यू हॅव एनी आयडिया? व्होल्टेज तर तुम्हाला माहिती आहे की 220 वोल्ट असतं. द मॅक्स लिमिट ऑर द मॅक्स लिमिट वी कॅन से इज 6 अँपियर. ओके, 6 अँपियर. 6 अँपियर पेक्षा जास्त करंट कधीही आपल्या घरामध्ये जनरल इक्विपमेंट्सला यूज होत नाही. ओके, किंवा त्याच्यावर काही चालत नाही, ते बस्ट होणार, जळणार, त्याच्यामधून हीट प्रोड्यूस होणार. पण हे जे मोठे इन्स्ट्रुमेंट्स आहेत लाईक म्हणजे मोठे इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे हेवी इन्स्ट्रुमेंट्स लाईक मोटर्स असतील यांना 6 अँपियर पण करंट असू शकतं. ठीक आहे, 6 अँपियर करंट इज म्हणजे 6 अँपियर करंट हे इतकं जास्त करंट आहे की याने एखाद्या माणसाचा लगेच तातडीनं मृत्यू होऊ शकतो. ओके, म्हणजे काही सेकंदामध्ये जर 6 अँपियर करंट जर माणसा थ्रू फ्लो व्हायला लागलं टू द ग्राउंड तर विदिन सेकंड the person will die. So 6 ampere current is very dangerous. Okay, 6 ampere current is very dangerous. Now see, 220 multiplied by 6 ampere, how much it is? How much it is? 660 नाही तर मी. Correct. This much amount of watt. What is this? What is this? काय आहे? 220 multiplied by 6 is what? मी काय केलं? व्होल्टेज मल्टिप्लाइड बाय काय केलं? करंट केलं, दॅट इज अँपियर केलं, बरोबर? सो व्हॉट इट इज? इट इज पॉवर. इट इज पॉवर. मग बघा तुमच्या घरामधला कुठलाही जरी आपले अप्लायन्स असेल त्याच्यावर एक पॉवर रेटिंग असते. ठीक आहे, पॉवर रेटिंग असते. सो ही जी पॉवर रेटिंग आहे ती ह्या रेटिंगच्या पेक्षा जास्त कधीच नसणार. ठीक आहे, दिस इज मॅक्स रेटिंग. ठीक आहे, 1320 watt is the max power rating for any kind of a home appliance. पॉवर रेटिंग नावाचा एक प्रकार असतो. प्रत्येक इन्स्ट्रुमेंटवर पॉवर रेटिंग लिहिलेलं असतं की तो किती वॅट पॉवर हँडल करू शकतो. आता तुम्हाला माहिती आहे आपल्या घरातले जे बल्ब आहेत त्यांना किती पॉवर लागते तुम्हाला माहिती आहे? ते असतात 10 वॅटचे, 20 वॅटचे, 30 वॅटचे आणि आपला जो बल्ब आपण टंगस्टन बल्ब जो म्हणतो दॅट वॉज ऑफ 60 वॅट. मग मला सांगा जर तो बल्ब 60 वॅटचा आहे, बरोबर, तो बल्ब 60 वॅटचा आहे तर त्याच्यामधलं करंट किती फ्लो होत आहे? हाऊ मच करंट इज फ्लोइंग थ्रू दॅट बल्ब? व्होल्टेज आपल्याला माहिती आहे 220 आहे, बरोबर. पॉवर आपल्याला माहिती आहे किती आहे? 60 आहे. सो व्हॉट वी हॅव टू फाइंड? वी हॅव टू फाइंड आय. 1 एम्पियर. हाऊ कम? सॉल्व इट. सॉल्व करा. बघा सगळ्यात पहिली सगळे कुठलाही क्वेश्चन सॉल्व करायचं जर असेल तर त्याचा जो बेसिक फॉर्म्युला असतो तो आपल्या अगोदर लिहायचा असतो. ओके, नाउ सी आय एम रायटिंग द बेसिक फॉर्म्युला हियर. व्हॉट इट इज? पॉवर इज इक्वल्स टू V multiplied by I. करेक्ट. आपल्याला दिलेलं काय काय आहे? पॉवर दिलेली आहे.
व्होल्टेज दिलेला आहे, आपल्याला फक्त आय फाइंड आउट करायचे. सो कीप द आय हिअर अँड ट्रान्सफर दिस बी हिअर. ओके, सो पॉवर divided by voltage is equals to what it is? I. Correct? So what is the value of power? 60. And what is the value of voltage here? 220. बरोबर. मग हा 0 गेला, हा 0 गेला, राहिलं काय? I is equals to 6 by 22. Now I will solve this on calculator. 6 by 22. 6 divided by 22. That is the answer comes 0.27. 0.27 ampere. बघा किती स्मॉल करंट फ्लो होतं. एकदम कमी करंट फ्लो होतं. विचार करा, आपला जो बल्ब आहे तो किती घेतो? 0.27 अँपिअर करंट घेतो. आणि तरीही जर आपल्याला शॉक जर लागला ह्या इलेक्ट्रिसिटीचा तर किती हार्म होतं? तर याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त, जवळपास 12 पट जास्त, 6 अँपिअर जर आपल्याला तो जर टच झाला तर किती हार्म होऊ शकतो. ओके, इट इज व्हेरी डेंजरस टू प्ले विथ करंट. ओके, सो ह्या ज्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत, आपण घरामध्ये ज्या गोष्टी बघतो इलेक्ट्रिकल अप्लायन्सेसवरच्या, किंवा व्होल्टेज काय असतं, करंट काय असतो, ग्राउंड काय असतं, अर्थ काय असतं, किंवा कुठल्याही इलेक्ट्रिकल अप्लायन्सवर दिलेली जी पॉवर रेटिंग असेल, करंट रेटिंग असेल, व्होल्टेज, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, तर आज आपण आपल्या चॅप्टर मध्ये जास्त पुढे न जाता आपण इथे स्टॉप करूया. ओके, इथे आपण स्टॉप करूया. गुड. चला, तुमच्यासाठी एक काइंड ऑफ होमवर्क काय असेल की पुढच्या क्लासमध्ये तुम्ही जर किती आहात, लेट मी काउंट टू यू. 1 2 3 4 5 6 7. देर आर 7 स्टुडंट्स. करेक्ट. सो प्रत्येकाने 2 क्वेश्चन तुमच्या घरच्या इलेक्ट्रिकल गोष्टींविषयी तुम्ही मला विचारायचे आहेत इन द नेक्स्ट क्लास. ओके, नेक्स्ट क्लासमध्ये प्रत्येकाकडून 2 क्वेश्चन आले पाहिजे. समजतं? 2 क्वेश्चन की हाऊ दिस वर्क्स, और व्हॉट इज दिस, और आय हॅव सीन दिस, सो व्हॉट इट इज, हे तुम्हाला बघायचं आहे. तुमच्या आपल्या सायन्स लेक्चर असणार नेक्स्ट मंडेला असणार. नेक्स्ट मंडे पर्यंत तुम्हाला फक्त 2 क्वेश्चन फाइंड आउट करायचे की आपल्या म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी माहित नाहीत इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस विषयी. ओके, सो आय विल एक्सप्लेन दॅट इन द नेक्स्ट लेक्चर और in next 2 lectures. Okay, we will not waste much of time. We will cover syllabus, and in the last 5 or 10 minutes we will take your question and answers. Okay, so you have to see all these things: power ratings, current ratings. It's written on each and every instrument in your home, and it is very necessary to be cautious when we are handling electricity. Okay, electricity शी आपण कधीही काम करतो, so we have to be very cautious. ठीक आहे, आपल्याला जर सगळी माहिती नसेल तर आपल्याला शॉक लागू शकतो. शॉक इज व्हेरी dangerous thing. Okay, so I think we should stop our lecture here, and this is a small chapter, I think, so it won't take much of time. Okay, so in the next 2 or 3 lectures we will finish this chapter, and the 3rd chapter we will take later on. Okay, so yeah, keep reading this chapter again and again, and yeah, that's it for today, I think. Bye bye. Okay, bye bye. Bye everyone, leave the meeting quickly. Atharva, leave the meeting.